वेलकम टू मिनर्वा अकॅडमी. आपण बघतोय पॉलिटीचे प्रश्नसंच आणि त्यामध्ये आज बघतोय आपण प्रश्नसंच क्रमांक 25 जो आहे आपल्या मूलभूत हक्कामधल्या स्वातंत्र्य या टॉपिकवरचा. आणि आपण नेहमीप्रमाणे या प्रश्नसंचामध्ये पण 10 प्रश्न बघणार आहोत आणि आपलं पुढचं टार्गेट आपण ठरवलं की आपण 50 प्रश्नसंच पूर्ण करणार आहोत. तर लवकरच आपण 50 प्रश्नसंच पूर्ण करू. पण तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर आता आपण सुरू करू प्रश्नसंच क्रमांक 25 जो आहे आपल्या मूलभूत हक्कामधल्या स्वातंत्र्य या टॉपिकवरती. तर आता प्रश्नसंच क्रमांक 25 मध्ये पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 241. राज्यघटनेतील कलम 21 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बिनचूक आहेत? आणि आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत. पहिला आहे कलम 21 नुसार कायद्याने स्थापित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. ब विधान आहे हा अधिकार नागरिक आणि परदेशी नागरिक दोन्हींनाही उपलब्ध आहे. क आहे कलम 21 नुसार मिळणारे संरक्षण हे केवळ कार्यकारी मंडळाच्या मनमानी कृतीविरोधात असून कायदे मंडळाच्या मनमानी कृतीविरोधात उपलब्ध होत नाही. आणि आपल्याला पर्याय उत्तरं दिलेत अ आणि ब, अ आणि क, फक्त अ आणि सर्व. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? तर आपल्याला काय विचारले तर बिनचूक विचारलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे बघायचं व्यवस्थित की नेमकं काय विचारलेलं आहे. इथं चूक करायची नाही. बिनचूक किंवा अचूक किंवा चूक आहे किंवा नाही हे पण व्यवस्थित बघायचं आहे. तर आपल्याला काय विचारले? कोणते विधान हे बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे चूक नसलेलं आणि चूक नसलेलं विधान आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे काय शोधायचं आपल्याला? बरोबर विधानं कोणती कोणती आहे ते शोधायचं आहे. तर आता पहिलं विधान कलम 21 नुसार कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. हे विधान बरोबर आहे का? तर हे विधान बरोबर आहे की कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीचं, आणि इथे शब्द काय? व्यक्तीचं, नागरिकाचं नाही तर व्यक्तीचं म्हणजे सगळ्यांचंच जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. हे विधान बरोबर आहे. आता विधान ब हा अधिकार नागरिक आणि परदेशी नागरिक दोन्हींनाही उपलब्ध आहे. तर आता आपण मूलभूत हक्काच्या लेक्चर्समध्ये हे बघितलं की काही मूलभूत अधिकार हे फक्त नागरिकांना आहेत आणि काही मूलभूत अधिकार हे सगळ्यांना मिळतात. म्हणजे नागरिकांना मिळतात, परकीयांना पण मिळतात. तर त्यामध्ये हे जे कलम 21 आहे हे सर्वांना मिळणार आहे. सर्व व्यक्ती हा शब्द आहे, नागरिक हा शब्द नाही. त्यामुळं हा अधिकार नागरिकांना पण आहे आणि परदेशी नागरिक असतील तर त्यांनाही आहे. शब्द काय आहे? व्यक्ती. त्यामुळं हा दोन्हींनाही उपलब्ध आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. आता विधान क कलम 21 नुसार मिळणारे संरक्षण हे केवळ कार्यकारी मंडळाच्या मनमानी कृतीविरोधात असून कायदे मंडळाच्या मनमानी कृतीविरोधात उपलब्ध होत नाही. आता कलम 21 नुसार संरक्षण हे कार्यकारी मंडळाच्या मनमानी कृतीविरोधात उपलब्ध आहे. कार्यकारी मंडळ म्हणजे आपले सरकार, तर सरकारच्या मनमानी कृतीविरोधात उपलब्ध आहे, पण कायदे मंडळाच्या म्हणजे संसदेच्या नाही. तर आता जर समजा एखादी कृती ही संसदेने केली जी मनमानी आहे तर त्याला थांबवलं गेलंच पाहिजे. म्हणजे आपला कलम 21 असण्याचा जो उद्देश आहे तो हाच आहे की मनमानी कृतीविरोधात संरक्षण. मग ते मनमानी सर्वांच्याच देणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त कार्यकारी मंडळाच्याच, सरकारच्याच नाही तर संसदेच्या पण. त्यामुळं हे जे कलम 21ने जे मिळणारं स्वातंत्र्य आहे हे सर्व प्रकारच्या मनमानी म्हणजे सरकारच्या किंवा राज्याच्या मनमानी कृतीविरोधात, म्हणजे राज्यामध्ये संसद पण येईल, सरकार पण येईल, त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळं हे विधान की कार्यकारी मंडळाच्या मनमानी कृतीविरोधात असून कायदे मंडळाच्या मनमानी कृतीविरोधात उपलब्ध होत नाही हे विधान चुकीचं आहे. कार्यकारी मंडळाच्या विरोधात तर आहेच, कायदेकारी मंडळाच्या पण मनमानी कृतीविरोधात 21चं संरक्षण आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. हे तर काय पाहिजे होतं? बरोबर मनमानी कृतीविरोधात उपलब्ध होते पाहिजे होतं, होत नाही, असं हे चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला अ आणि ब विधाने बरोबर सापडलेली आहेत. आपलं उत्तर काय येईल? अ आणि ब हे आपली बिनचूक सापडलेले आहेत. हे आपल्याला बरोबर सापडलेले आहेत. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे येईल. आता बघू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 242. प्रश्न क्रमांक 242 काय आहे? योग्य कथन ओळखा. पहिलं कथन काय आहे? भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(2) मध्ये असे म्हटले आहे की भारतीय नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. ब विधान काय आहे? भाषण आणि अभिव्यक्ती अधिकारावर काही मर्यादा आहेत, जसे की सार्वजनिक सुव्यवस्था किंवा नैतिकतेचे उल्लंघन करू नये. आणि पर्याय उत्तर काय आहेत? फक्त अ, फक्त ब, अ आणि ब दोन्ही
यापैकी नाही. आता आपल्याला काय ओळखायचं आहे, तर योग्य कोणतं कथन आहे ते ओळखायचं आहे. म्हणजे आपल्याला बरोबर काय शोधायचं आहे. तर पहिलं विधान काय आहे, तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(2) मध्ये असे म्हटले आहे की भारतीय नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तर आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे ही गोष्ट बरोबर आहे आणि ही आपल्याला 19(2) मध्ये मिळणारे आहे. त्यामुळं हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान, भाषण आणि अभिव्यक्ती अधिकारावर काही मर्यादा आहेत, जसे की सार्वजनिक सुव्यवस्था किंवा नैतिकतेचे उल्लंघन करू नये. आता मूलभूत अधिकारांच्या लेक्चर्समध्ये आपण काय काय बघितलं की मूलभूत अधिकारावरती काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स, काही बंधनं आणि मर्यादा आहेत, त्यासाठी काही अपवाद पण आहेत. तर त्यामध्ये आपण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्यावरती मर्यादा बघितलेल्या आहेत, ज्यामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता हे त्यावरती मर्यादा आहेत. त्यामुळं हे विधान पण बरोबर आहे की यावरती काही मर्यादा आहेत. तर आता आपल्याला कुठलं बरोबर सापडलेलं आहे, तर आपल्याला दोन्हीही बरोबर सापडलेली आहेत. आपलं उत्तर काय येईल, अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर हे आपलं उत्तर येईल. हा झाला प्रश्न क्रमांक 242. आता बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 243. प्रश्न क्रमांक 243, गुन्ह्याबद्दल दोषी ठरवल्या जाण्यासंदर्भात संरक्षणाचा हक्क अनुच्छेद 20 हा, आणि आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं आहे, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात. दुसरं, सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात. तिसरं, सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वसंमतीने राष्ट्रपती कोणत्याही वेळी निलंबित करू शकतात. आणि चौथं, कोणत्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाही. आता आपल्याला बघायचं आहे की अनुच्छेद 20 जो आहे, गुन्ह्याबद्दल दोषी ठरवल्या जाण्यासंदर्भात जो संरक्षणाचा अधिकार आहे त्याच्याबद्दल, हे आपल्याला बघायचं आहे की आता अनुच्छेद 20 आहे की गुन्ह्याबद्दल दोषी ठरवल्या जाण्याचा अधिकार जो आहे तो, आता पहिलं विधान काय आहे, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात. तर अनुच्छेद 20 हे आपलं आणीबाणीच्या काळात सुद्धा निलंबित होत नाही. त्यामुळे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात हे विधान चुकीचं आहे. आणीबाणी लागली तरीही अनुच्छेद 20 अनुच्छेद 21 हे दोन्हीही निलंबित होत नाही. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं, सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात. तर हे पण विधान चुकीचं आहे. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात होत नाही, पण इतर दोन्ही ज्या प्रकारच्या आहेत कुठल्याही प्रकारच्या आणीबाणीमध्ये अनुच्छेद 20 निलंबित होत नाही. त्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे. तिसरं, सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वसंमतीने राष्ट्रपती कोणत्याही वेळी निलंबित करू शकतात. तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वसंमतीने कुठल्याही प्रकारचे मूलभूत अधिकार निलंबित होऊ शकत नाहीत. तो 20च नाही, कुठलेही जे मूलभूत अधिकार आहेत तर ते फक्त आणीबाणीच्याच काळात निलंबित केले जाऊ शकतात, इतर वेळी निलंबित केले जाऊ शकत नाहीत. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाची परवानगी वगैरे काही फरक पडणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वसंमतीने 20च नाही तर कुठलाही निलंबित होत नाही. त्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे. आणि आता चौथं विधान काय आहे, कोणत्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाहीत. तर हे विधान बरोबर आहे. अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 हे आणीबाणी लागली तरीही निलंबित होत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे आणीबाणीमध्ये आपले मूलभूत अधिकार हे निलंबित होतात, पण अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 हे निलंबित होत नाहीत. त्यामुळे आपले उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 कोणत्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाहीत. हा झाला प्रश्न क्रमांक 243. आता बघू प्रश्न क्रमांक 244. प्रश्न क्रमांक 244 काय आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आणि आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं आहे, खाजगीपणाचा हक्क राईट टू प्रायव्हसी हा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे. दुसरा आहे, खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे. तिसरा आहे, MP शर्मा खटला आणि खरकसिंग खटला यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. आणि चौथा आहे, वरीलपैकी एकही नाही. आता आपल्याला शोधायचं काय आहे, पहिलं तर काय बघायचं, आपल्याला काय शोधायचं आहे, तर कोणते विधान चुकीचे आहे, आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. आता पहिलं, खाजगीपणाचा हक्क राईट टू प्रायव्हसी हा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे. तर आता हा भाग आहे. आता खाजगीपणाचा जो अधिकार आहे राईट टू प्रायव्हसी आहे हा आपला अनुच्छेद 21 जो आहे जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार त्याचाच भाग असल्याचा निर्णय दिलेला आहे. त्यामुळं आता राईट टू प्रायव्हसी हा आपलं जे कलम 21 आहे त्याचा भाग आहे. हे विधान बरोबर आहे.
आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. दुसरं विधान, खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे आता स्पष्टपणे खाजगीपणाचा अधिकार किंवा राईट टू प्रायव्हसी असं लिहिलेलं असायची गरज नसते. आपल्या अनुच्छेद 21चाच अर्थ लागून तो मिळालेला आहे. त्यामुळे खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे आणि आपल्याला तो अनुच्छेद 21च्या अंतर्गत मिळतो. त्यामुळे हे पण विधान बरोबर आहे. तिसरं विधान, MP शर्मा खटला 1954, खरकसिंग खटला 1962 यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. तर आता हे पण विधान बरोबर आहे. खाजगीपणाचा राईट टू प्रायव्हसीच्या बाबतीत हे दोन महत्त्वाचे खटले आहेत, MP शर्मा खटला आणि खरकसिंग खटला. आणि त्यावेळी खाजगीपणाचा जो अधिकार आहे, राईट टू प्रायव्हसी आहे, तो काही अधिकार मूलभूत अधिकार नाही असा निर्णय दिला होता. त्यामुळं हे विधान पण बरोबर आहे. पण नंतरच्या काळात हा निर्णय बदललेला आहे आणि आता राईट टू प्रायव्हसी हा आपला मूलभूत अधिकार आहे. पण हे जे खटले आहेत, या खटल्याच्या वेळी मात्र तो मूलभूत अधिकार नाही असा निर्णय दिला होता. त्यामुळे हे पण विधान बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला चुकीचं शोधायचं होतं. तर कोणतं चुकीचं सापडलेलं आहे? आपल्याला वरीलपैकी कोणतंही विधान चुकीचं सापडलेलं नाही. आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. हा झाला प्रश्न क्रमांक 244. आता बघू प्रश्न क्रमांक 245. प्रश्न क्रमांक 245 काय आहे? तर भारतीय राज्यघटनेत डॅश डॅश सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते. आणि आपल्याला पर्याय काय दिलेत? कलम 20, कलम 21, कलम 22 आणि कलम 31D. आता सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध जे आहे ते आपले कलम 21 आहे. जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, त्याचा हा भाग आहे की सार्वजनिक स्वरूपात फाशी दिली जाणार नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा काही झालं की बऱ्याच वेळा काही लोक काही पॉलिटिकल लीडर्स वगैरे येऊन बोलतात चौकात फाशी देऊ वगैरे. तर तो एक पॉलिटिकल स्टंट असतो. असं काही चौकात वगैरे फाशी दिली जाणार नाही. आपल्याकडं अनुच्छेद 21 आहे आणि त्यामुळं आपल्याकडं चौकात किंवा असं सार्वजनिक स्वरूपात फाशी दिली जाणार नाही. त्याचा काही सोहळा केला जाणार नाही. तर हे आपलं कलम 21 आहे. सार्वजनिक स्वरूपात फाशी दिली जाणार नाही, कलम 21. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं? कलम 21 आलं. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 246. घटनेच्या कलम 22 अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धतेत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते? आणि आपले पर्याय काय आहेत? 2 महिने, 3 महिने, 4 महिने आणि 6 महिने. आता कलम 22 अंतर्गत जे जास्तीत जास्त काळ प्रतिबंधात्मक स्थानबद्धता जी आहे ती जास्तीत जास्त 3 महिन्याची आहे. त्यामुळे आपलं उत्तर हे येईल 3 महिन्याचे. आता 3 महिन्यानंतर ठेवताच येत नाही का? तर असं नाही. 3 महिन्यानंतर ठेवण्यासाठी काही विशेष मंडळांची परवानगी लागते आणि ती बऱ्याच वेळा मिळालेली आहे. त्यामुळे बरेच जे पत्रकार किंवा काही ॲक्टिव्हिस्ट आहेत ते वर्षानुवर्षे जेलमध्ये आहेत. तर याचा अर्थ हा नाही आहे की 3 महिन्यानंतर किंवा 90 दिवसानंतर ठेवताच येत नाही. पण त्यानंतर काही विशेष परवानगी लागते. नाहीतर जास्तीत जास्त 3 महिन्याचा नियम आहे. 3 महिन्यापर्यंत ठेवता येते. पण 3 महिन्यानंतर पण ठेवले गेल्याची खूप सारी उदाहरणं आहेत. त्यामुळं पण आपलं उत्तर काय आहे? तर जास्तीत जास्त किती काळ स्थानबद्धतेत ठेवता येतं? तर 3 महिने आहे. 3 महिन्यानंतर पण ठेवता येऊ शकतं काही विशिष्ट परिस्थितीमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 247. राज्यघटनेतील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? आणि आपले पर्याय काय? जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, दुसरा आहे समानतेचा अधिकार, तिसरा आहे शोषणाविरुद्धचा अधिकार आणि चौथा आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. तर आपण हा याच्या सारखा मिळता जुळता प्रश्न आधीच बघितलेला आहे, ज्यामध्ये आपला राईट टू प्रायव्हसी आहे. हा राईट टू प्रायव्हसी आपल्याला अनुच्छेद 21 मधून मिळतो, ज्याचं नाव काय आहे? तर जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार. तर हे अनुच्छेद 21. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येईल. हा झाला प्रश्न क्रमांक 247. आता बघू प्रश्न क्रमांक 248. प्रश्न क्रमांक 248 काय आहे? तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(2) अन्वये भाषण स्वातंत्र्याच्या अधिकारावर लादलेल्या प्रतिबंधाचे आधार कोणते आहेत? आणि आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत? न्यायालयाचा अवमान, दुसरा आहे बदनामी, तिसरा आहे कायदेमंडळाचा अवमान आणि चौथा आहे राज्याची सुरक्षितता. आणि आपल्याला पर्याय उत्तरं दिलेली आहेत अ, ब, ड, दुसरं दिलेलं आहे ब, क, ड, तिसरं दिलेलं आहे अ, क, ड आणि चौथं दिलेलं आहे अ, ब आणि क. आपण जर पर्याय एक नजर टाकली तर आपल्याला असं दिसतं की प्रत्येकामध्ये 3-3 दिलेले आहेत. म्हणजे
4 पैकी 3 बरोबर आहेत, 1 चुकीचं आहे. तर ते चुकीचं कुठलं आहे हे जरी काढलं तरी आपलं उत्तर मिळू शकतंय. तर आता आपण बघू की आपल्याला काय म्हणताय, तर 19(2) अन्वये भाषण स्वातंत्र्याच्या अधिकारावर कोणता प्रतिबंध आहे. तर आता पहिलं, न्यायालयाचा अवमान. प्रतिबंधाचा अर्थ काय आहे, तर आपल्याला भाषण स्वातंत्र्याचा अर्थ मिळाला तरी आपल्याला त्या गोष्टी करता येणार नाहीत. तर आपल्याला न्यायालयाचा अवमान करता येणार नाही. भाषण स्वातंत्र्य आहे पण न्यायालयाचा अवमान करता येणार नाही, त्यामुळे हे प्रतिबंध आहे. दुसरं, बदनामी. तर आपल्याला भाषण स्वातंत्र्य आहे म्हणून आपण कुठल्या व्यक्तीची, संस्थेची काही बदनामी करू शकत नाही, त्यांच्याविषयी काही खोटं बोलू शकत नाही, त्यामुळे हे पण आहे. तिसरं आता आहे कायदे मंडळाचा अवमान. तर आता कायदे मंडळाचा अवमान किंवा संसद किंवा इतर जे कायदे मंडळ आहेत त्यांचा अवमान असं काही स्पेसिफिकली लिहिलेलं नाही आहे. चौथं जे आहे राज्याची सुरक्षितता, हे मात्र लिहिलेलं आहे. त्यामुळं कायदे मंडळाचा अवमान हे आपल्या भाषण स्वातंत्र्याची मर्यादा किंवा त्याच्यावरती प्रतिबंध आहे असं काही स्पेसिफिकली लिहिलेलं नाही. त्यामुळं हे क येणार नाही आणि क नसलेलं मग अ, ब आणि ड, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येईल. हा झाला प्रश्न क्रमांक 248. आता बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 249. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद डॅश डॅशमध्ये अटक आणि नजरकैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि आपल्याला काय दिले, 20, 21, 22 आणि यापैकी नाही. तर अटक आणि नजरकैद किंवा स्थानबद्धता याच्या विषयीच्या ज्या तरतुदी आहेत त्या आपल्या दिलेल्या आहेत, अनुच्छेद 22 मध्ये दिलेल्या आहेत. आपल्याला सर्वच्या सर्व मूलभूत अधिकाराची कलमे म्हणजे 12 ते 35 हे माहीत असणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न अभ्यासानंतर हा सहजासहजी आपल्याला सोडवता यायला पाहिजे आहे. आपल्याला सर्व मूलभूत अधिकाराची कलमे माहीत असणं अपेक्षित आहे आणि ते माहीत असावीत आपल्याला. आणि त्यानंतर आता बघू या प्रश्नसंचातला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 250. भारतीय संविधानाच्या 19(1) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश होत नाही. पहिला आहे भाषण आणि अभिव्यक्ती, दुसरा आहे मुद्रण स्वातंत्र्य, तिसरा आहे राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य आणि चौथा आहे विनाशस्त्र शांततेने एकत्र जमणे. आता आपल्याला काय म्हणताय, तर 19(1) मध्ये कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश होत नाही. तर आता पहिलं, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश होतो का, तर हो, तिथं स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे. त्यामुळं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश होतो. दुसरं आपल्याकडं मुद्रण स्वातंत्र्य. आता मुद्रण स्वातंत्र्य इथं एक शब्द वापरला, विशेषत्वाने. मुद्रण स्वातंत्र्याचा समावेश काही विशेषत्वाने होत नाही. मुद्रण स्वातंत्र्य आपल्याला आहे पण ते व्यापक अर्थाने आहे. तिथं स्पष्टपणे लिहिलेलं नाही मुद्रण स्वातंत्र्य. मुद्रण स्वातंत्र्य हे भाषण आणि अभिव्यक्तीचाच एक भाग आहे, त्यामुळे ते आपल्याला मिळतं. म्हणजे आपल्याकडं मुद्रण स्वातंत्र्य आहे का, तर आपल्याकडं मुद्रण स्वातंत्र्य आहे, पण त्याचा समावेश हा विशेषत्वाने केलेला आहे का, तर नाही. विशेषत्वाने केलेला नाही, तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच तो भाग आहे. त्यामुळं याचा काही समावेश विशेषत्वाने केलेला नाही आहे. पण याचा अर्थ हा नाही आहे की आपल्याकडं मुद्रण स्वातंत्र्य नाही. आपल्याकडं मुद्रण स्वातंत्र्य आहे, पण ते भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच भाग असतं. त्यानंतर तिसरं, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य. तर असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे, राईट टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट टेरिटरी ऑफ इंडिया असं लिहिलेलं आहे. त्यामुळे हे पण आहे. आणि चौथा आहे विनाशस्त्र शांततेने एकत्र जमणे. तर हे पण लिहिलेलं आहे, विनाशस्त्र शांततेने एकत्र जमता येतं. मग कोणत्या अधिकाराचा विशेषत्वाने समावेश केलेला नाही आहे, तर तो आहे मुद्रण स्वातंत्र्य. पण याचा अर्थ हा नाही आहे की मुद्रण स्वातंत्र्य आपल्याकडं नाही. आपल्याकडं मुद्रण स्वातंत्र्य आहे, पण ते मुद्रण स्वातंत्र्य हे भाषण आणि अभिव्यक्तीचाच भाग आहे. त्यामुळं आपलं उत्तर काय येईल, तर कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश होत नाही, तर मुद्रण स्वातंत्र्याचा समावेश हे विशेषत्वाने त्याचा समावेश होत नाही. किंवा आता इथं समजा आपल्याकडं प्रेसचं जे स्वातंत्र्य आहे म्हणजे जे प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य आहे, तर प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य पण काही विशेषत्वाने त्याचा उल्लेख केलेला नाही आहे. तर ते सर्वांना जे मिळतं त्यानेच ते प्रसारमाध्यमांना पण मिळतं. पण आता इथं आपला पर्याय काय होता, मुद्रण स्वातंत्र्य. मुद्रण स्वातंत्र्य आहे आपल्याला, पण मुद्रण स्वातंत्र्य हे विशेषत्वाने उल्लेख केलेला नाही आहे, तर ते भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच भाग आहे. आणि हा झाला प्रश्न क्रमांक 250 आणि आपला प्रश्नसंच इथं संपला.